नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 12 अंतर्गत जे मित्रांनो भरती निघालेली आहे आणि टोटल जे मित्रांनो 2049 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. तर तुम्ही जर मित्रांनो 10वी पास असाल तर तुम्हाला एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जे मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. या भरतीचे फॉर्म भरणे सुरू आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात 10वी पासवर. तर या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो ऑलरेडी चालू आहे. तर फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 31 मार्च 2024 हे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत निघालेल्या या भरतीचे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर 18 मार्च 2024च्या अंदर ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर नक्कीच भरा, कारण की या भरतीमध्ये जे मित्रांनो फी वगैरे जास्त नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते 10वी पासवर. शिक्षण या भरतीसाठी मित्रांनो 10वी पास लागते. त्याचबरोबर तुम्ही 12वी पास असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येते. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि तुम्ही फक्त 10वी पास आहे तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. तर हे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन अंतर्गत हे चांगली भरती निघाली आहे. या भरतीचं पदाचंच नाव आहे मित्रांनो सिलेक्शन पोस्ट 12. मित्रांनो ही भरती निघाली आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला 35,000 प्लस मित्रांनो या भरतीमध्ये पगार असणार आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, त्याचबरोबर ग्राउंड असणार आहे की नसणार आहे, उंची किती असणार आहे, त्याचबरोबर रनिंग किती असणार आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे त्याबद्दल सुद्धा सांगणार आहे. तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे, फी किती आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत निघालेल्या सिलेक्शन पोस्ट 12 या भरतीबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 12 या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि जागांचा जर विचार केला 2049 पदांसाठी जे मित्रांनो ही भरती सुरू आहे. ठीक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. 18 मार्च फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर या भरतीमध्ये मित्रांनो उंचीचे काही अट नाही, एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर या भरतीमध्ये रनिंग वगैरे फिजिकल वगैरे काहीच नाही, रनिंग सुद्धा नाही, यामध्ये ग्राउंड सुद्धा नाही आहे, उंचीची सुद्धा या भरतीमध्ये काही अट नाही आहे. आणि तुमचं जे सिलेक्शन आहे मित्रांनो या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर होणार आहे, लक्षात ठेवा. तर या भरतीसाठी मित्रांनो वयोमर्यादा हे 18 ते 42 वर्षापर्यंत ठेवण्यात आला आहे. तर 18 ते 42 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. त्याचबरोबर या भरतीमध्ये जर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी ठेवण्यात आली नाही आहे. तर नक्कीच भरा, जे पण मुली एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की या भरतीमध्ये फी ठेवण्यात आली नाही आहे. ठीक आहे. आणि कोणत्याही कॅटेगरीचे असेल 100 रुपये जरी मित्रांनो फी असेल जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी तरी मित्रांनो फॉर्म भरून टाका, कारण की 100 रुपये फी हे मित्रांनो काहीच नाही, लक्षात ठेवा. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा भरती निघते तर हजार रुपये मित्रांनो त्यामध्ये फी नसते. तर यामध्ये जास्त फी नाही आहे. त्यामध्ये जे मित्रांनो तुम्हाला अनुभव सुद्धा होणार आहे की परीक्षा कशा प्रकारे असते, प्रश्न कशा प्रकारे परीक्षेला विचारले जाते, काय काय पॅटर्न असते, तर संपूर्ण मित्रांनो आपल्याला अनुभव येते. आणि ज्यांची सुद्धा पहिली भरती असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो चांगलाच अनुभव येणार आहे की त्यांना कळणार आहे की पेपर वगैरे कशा प्रकारे द्यायचा असतो. ठीक आहे. तर नक्कीच यामध्ये फॉर्म भरा, फी वगैरे जास्त नाही आहे. ठीक आहे. आणि जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा तुम्ही आणि आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या या भरतीचे स्पेशल. तर तुमचा जो पेपर आहे मित्रांनो या भरतीचा तर मे महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे. तर जास्त टाइम राहिला नाही आहे. ठीक आहे. मार्च एप्रिल मे जवळपास 2-2.5 महिने मित्रांनो तुमच्याजवळ राहिलेले आहे. ठीक आहे. तर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे सिलेक्शन पोस्ट 12 या भरतीमध्ये, तर तुमचं जे मित्रांनो सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे, एकच लेखी परीक्षा यामध्ये. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ट्रेड टेस्ट असणार आहे. ट्रेड टेस्ट म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं जे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल होणार आहे. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस आहे. मी तुम्हाला असं का सांगत आहे, कारण की आपल्या महाराष्ट्रातील खूप
कमी मुले जे आहे मित्रांनो इकडे फॉर्म भरते, ठीक आहे. कारण की जास्त मुले या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरत नाही. सेंट्रल लेवलच्या परीक्षेमध्ये जास्त महाराष्ट्रातील मुलं फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा. तर जास्त मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस आहे. तर सर्वात आधी या भरतीमध्ये मित्रांनो तुमची लेखी परीक्षा होणार आहे, ज्यामध्ये 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 मार्काची परीक्षा असणार आहे ती. तर एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे. तर 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सिलेक्शन पोस्ट 12 या भरतीच्या. तर यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर 25 प्रश्न मित्रांनो इंग्रजी ग्रामरचे विचारले जाणार आहे. तर टोटल मित्रांनो 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नासाठी 2 गुण तुम्हाला देण्यात येणार. 200 मार्काचा पेपर असणार आहे. 0.50 एवढी यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे SSC सिलेक्शन पोस्ट 12 या भरतीमध्ये, ठीक आहे. तर सर्वात आधी मित्रांनो तुमचा लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1.5 घंट्याचा टायमिंग भेटणार आहे. त्यानंतर जे मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये असणार आहे ट्रेड टेस्ट. आता ट्रेड टेस्ट काय तर या भरतीमध्ये जे मित्रांनो विविध प्रकारचे पद आहे, ठीक आहे. काही की यामध्ये जे मित्रांनो कुकची सुद्धा जागा आहे, त्याचबरोबर काही सफाई कर्मचारीच्या सुद्धा आणखीन जागा आहे. तर यामध्ये कसं आहे ट्रेड टेस्ट कायला म्हटलं जाते, तुम्ही जर मित्रांनो या भरतीमध्ये कुकमध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही लेखी परीक्षा पास झाले, त्यानंतर जे मित्रांनो तुम्हाला दुसरं जे तुमचा डप्पा असणार आहे तो असणार आहे मित्रांनो तुम्ही जर आता यामध्ये जे मित्रांनो कुकमध्ये फॉर्म भरला या भरतीमध्ये, तर तुम्हाला त्या ठिकाणी स्वयंपाक करून दाखवावं लागणार आहे. तिथल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला 5 पदार्थ त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे. पोळी झालं, भाजी झालं, भात झाला, आणखीन मित्रांनो शिरा वगैरे झाला. जे ते पदार्थ सांगणार आहे ते मित्रांनो तुम्हाला 5 पदार्थ त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे. त्यालाच मित्रांनो ट्रेड टेस्ट म्हटलं जाते. तुम्ही जर मित्रांनो सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला मित्रांनो एका रूमची साफसफाई करून दाखवावं लागणार आहे त्यांना. तर यालाच मित्रांनो ट्रेड टेस्ट म्हटलं जात असते, ठीक आहे. तर सर्वात आधी तुमच्या पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो या भरतीची. आणि एक लक्षात ठेवा, या बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे कमेंट असते की सर पेपर कुठे होणार आहे, पेपर कुठे होणार आहे. सिलेक्शन पोस्ट 12 या भरतीचं जे पेपर आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे आणि पेपर जो आहे मित्रांनो हा ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्येच या भरतीचा पेपर होणार आहे. तर तुम्हाला सेंटर सांगून देतो कोणकोणत्या ठिकाणी या भरतीचा पेपर होणार आहे. तर या भरतीमध्ये जे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी हे एक सेंटर आहे या भरतीसाठी. दुसरं सेंटर मित्रांनो नागपूर आहे. त्याचबरोबर तिसरं सेंटर मित्रांनो पुणे आहे. चौथं सेंटर मित्रांनो या ठिकाणी मुंबई आहे आणि 5वं सेंटर मित्रांनो नाशिक आहे. तर या मित्रांनो महाराष्ट्रातील 5-6 जिल्ह्यामध्ये जे मित्रांनो या भरतीचा पेपर होणार आहे. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन सिलेक्शन पोस्ट फेस 12 या भरतीचा, ठीक आहे. तर चांगली मित्रांनो ही भरती निघाली आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर होणार आहे. तर तुम्हाला या 5 सेंटरपैकी जे पण सेंटर मित्रांनो जवळ पडणार आहे ते सेंटर मित्रांनो पहिल्या नंबरवर जे मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी निवडता, ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास करा. चांगली जे मित्रांनो ही 2049 जागांसाठी जे मित्रांनो भरती चालू आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत. तर नक्कीच या भरतीमध्ये फॉर्म भरा, कारण की जास्त फी वगैरे नाही आहे यामध्ये. तर आतापासून मित्रांनो ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून अभ्यास करा, आतापासून तयारी चालू ठेवा. घरी जर अभ्यास करत असाल तर घरच्यापेक्षा अभ्यास मित्रांनो वाचनालयामध्ये करा, ठीक आहे. तर आतापासून चांगली तयारी करा, आतापासून अभ्यास करा मित्रांनो, कारण की फॉर्म भरणे चालूच आहे या भरतीचे. ज्यांनी सुद्धा आतापर्यंत फॉर्म भरले नसेल तर फॉर्म भरून टाका. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 18 मार्च 2024 आहे. तर 10वी पास करिता ही भरती चालू आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.